या व्हिडिओतून आपण कौशल्य प्रश्न विचारणे यासाठी गणित या विषयाचं पाठवाचन कसं काढतात हे आपण अभ्यासणार आहोत। अध्यापन हे प्रभावी होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी प्रश्न विचारणे हे महत्त्वाचे असते। त्या दृष्टीने आपण प्रश्न कौशल्य हे अभ्यासलेलं आहे। आपण अध्यापनामध्ये जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा विद्यार्थी विचार प्रवृत्त होतात, विद्यार्थ्यांचा अध्यापनातील सहभाग वाढवता येतो आणि उत्तम प्रश्नांची जर योजना केली तर प्रभावी अध्यापन होतं आणि म्हणून प्रभावी अध्यापनासाठी प्रश्न विचारणे हे कौशल्य शिकणं महत्त्वाचं आहे। प्रश्नांचे 2 स्तर तुम्हाला माहीत आहेत, ते म्हणजे निम्नस्तरीय प्रश्न आणि उच्चस्तरीय प्रश्न। तर प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्या मानसिक क्रिया घडतात त्यावरून प्रश्नांचे स्तर ठरवलेले आहेत। तर निम्नस्तरीय प्रश्न म्हणजे काय, तर ज्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ आठवावे किंवा ओळखावे लागते अशा प्रश्नांना निम्नस्तरीय प्रश्न म्हणतात। आणि उच्चस्तरीय प्रश्न म्हणजे काय, तर ज्या प्रश्नाची उत्तरे देताना विद्यार्थ्याला त्याला अवगत असलेले ज्ञान, माहिती, क्षमता या पलीकडे जावे लागते, माहितीची जुळवाजुळव करून उत्तर देता येत नाही तर त्याला विचार करावा लागतो, कल्पना कराव्या लागतात, समस्येचे घटकात विभाजन करावे लागते, अभिप्राय द्यावा लागतो, एखाद्या मताचा पाठपुरावा करावा लागतो, वेगवेगळे मुद्द्यांचे संकलन करून विचार मांडावा लागतो, अशा प्रश्नांना उच्चस्तरीय प्रश्न असे म्हणतात। तर हे 2 प्रश्नांचे प्रकार आहेत आणि हे प्रश्न विचारल्यानंतर आपण जेव्हा विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो तर तेव्हा अपेक्षित उत्तर जर आलं नाही किंवा अपूर्ण उत्तर आलं किंवा पूर्ण चुकीचं उत्तर आलं तर मूळ प्रश्नाचं उत्तर काढून घेण्यासाठी जे उपप्रश्न विचारले जातात तर त्याला पाठपुरावा प्रश्न असं म्हणतात। तर हे प्रश्नाचे स्तर आहे निम्नस्तरीय, उच्चस्तरीय आणि फॉलोअप। निम्नस्तरीय म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं देताना विद्यार्थ्यांना केवळ आठवावं आणि ओळखावं लागतं आणि उच्चस्तरीय प्रश्न म्हणजे त्याला विचार करावा लागेल, कल्पना कराव्या लागतील, त्या स्वतःचा अभिप्राय द्यावा लागेल, तर अशा प्रकारच्या प्रश्नांना उच्चस्तरीय प्रश्न म्हणतात। आणि मूळ प्रश्नाचं उत्तर न आल्यास ते काढून घेण्यासाठी जे उपप्रश्न विचारले जातात त्याला फॉलोअप प्रश्न, पाठपुरावा प्रश्न असं म्हणतात। तर हे 3 प्रश्नांचे स्तर आहेत। तर प्रश्न कौशल्याने जर आपल्याला पाठ घ्यायचा असेल तर यासाठी आशय कसा निवडायचा, पाठ्यांश कसा निवडायचा, तर ज्या आशयामध्ये प्रश्न विचारायला वाव असेल तर असा आशय निवडायचा की ज्यामध्ये केवळ कथन आहे तर असा पाठ निवडता येणार नाही। आणि गणित हा विषय असा आहे की ज्या प्रत्येकच युनिटमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्याला वाव असतो, तरीसुद्धा की ज्यामध्ये जास्तीत जास्त चांगले प्रश्न विचारता येतील, उच्चस्तरीय प्रश्न विचारता येतील, तर असा आशय तुम्ही निवडायचा आहे। सर्व विषयामध्ये प्रश्नांची संख्या सारखी नसते, पण गणित या विषयामध्ये जास्तीत जास्त चांगले प्रश्न विचारता येतात, त्यामुळे गणितासारख्या विषयामध्ये प्रश्न विचारणे या कौशल्यासाठी घटक घेण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही, फक्त जास्तीत जास्त चांगले प्रश्न निघतील याचा तुम्ही विचार करायचा आहे। आणि लोअर ऑर्डरचे प्रश्न आपण जेव्हा पृथक्करण करत असतो पाठ्यांशाचं तर तेव्हा येतच असतात, परंतु हायर ऑर्डरचे चांगले प्रश्न कसे विचारता येतील यासाठी प्रयत्न करायचा। आणि फॉलोअप प्रश्न हे ऐनवेळेस विचारावे लागतात, पण त्याचासुद्धा विचार हा आधी करून ठेवायचा। तर या प्रकारे असा आशय निवडा की ज्यामध्ये जास्तीत जास्त हायर ऑर्डरचे प्रश्न तुम्हाला विचारता येतील। तर प्रश्न जे विचारायचे असतात आपल्याला तर याला काही आधार लागतो, त्या आधारावर आपल्याला प्रश्न विचारता येतात। जसं पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारता येतात, विचारांवर, तर्कावर, अनुमान आणि निष्कर्ष याचा आधार घेऊन आपल्याला प्रश्न विचारता येतात, एखाद्या आकृतीवरून प्रश्न विचारता येतात, चित्र, नकाशा, आलेख, तर या सर्व आधारांवर प्रश्न विचारता येतात। तर्कशुद्ध विचारांची मांडणी जर असेल तर असा आशय निवडायचा म्हणजे या प्रकारचे सगळे प्रश्न तुम्हाला विचारता येतील की केवळ कथन ज्यामध्ये आहे तर असा आशय निवडू नका, तर तर्कशुद्ध मांडणी असेल तर असा प्रश्न विचारायचा आहे, असं आशय निवडायचा आहे।
तर सूक्ष्म पाठाचं नियोजन म्हणजे पाठ नियोजन लेसन नोट तुम्ही काढत असताना लेसन नोटचं स्वरूप तुम्हाला माहीत आहे की 2 रकाने असतात. तर एकामध्ये शिक्षकाचं स्पष्टीकरण आणि प्रश्न लिहायचं आणि दुसऱ्या रकान्यामध्ये की कौशल्य घटकांमध्ये तो प्रश्न निम्नस्तरीय आहे की उच्चस्तरीय आहे की प्रतिधावन आहे. तर या प्रकारे पाठवाचन तुम्हाला काढावं लागतं. तर यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. प्रश्न विचारणे या कौशल्यासाठी गणितीय श्रेणी हा घटक आपण विचारामध्ये घेऊ. तर लेसन नोटचे या प्रकारे 2 रकाने असतात, अध्ययन अध्यापन अनुभूती आणि कौशल्य घटक. तर अध्ययन अध्यापन अनुभूतीमध्ये शिक्षकाचं स्पष्टीकरण, प्रश्न, विद्यार्थ्याचे उत्तरं हे सर्व त्या बाजूने येईल आणि कौशल्य घटकांमध्ये तो विचारलेला प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे ते लिहायचं असतं. तर सुरुवात आपण हेतुकथनानेच करतो. आज आपण गणितीय श्रेणी म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. शिक्षक फळ्यावर काही श्रेणी लिहितात. पहिली श्रेणी आहे 2, 4, 6, 8. दुसरी श्रेणी 5, 10, 15. तिसरी श्रेणी 7, 14, 21. या काही श्रेणी आहेत. मग त्यानंतर शिक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे, पहिल्या श्रेणीतील लगतच्या 2 पदातील फरक किती आहे. तर श्रेणीकडे पाहतील विद्यार्थी आणि त्यावरून उत्तर देतील, म्हणून तो लोअर ऑर्डरचा प्रश्न आहे. दुसऱ्या श्रेणीतील लगतच्या 2 पदातील फरक किती आहे, लोअर ऑर्डरचा प्रश्न आहे. त्यानंतर शिक्षकाचं स्पष्टीकरण, म्हणजेच पहिल्या श्रेणीत 2 हा फरक स्थिर आहे, दुसऱ्या श्रेणीत 5 हा फरक स्थिर आहे, तिसऱ्या श्रेणीत 7 हा फरक स्थिर आहे. या प्रकारच्या श्रेणीला गणितीय श्रेणी म्हणतात. गणितीय श्रेणी म्हणजे काय, तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना निरीक्षण करावं लागेल, त्यावरून सामान्यीकरण करावं लागेल, म्हणून हा हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. आपण एखादी व्याख्या, नियम, तत्व, गुणधर्म तयार करून घेतो, तो हायर ऑर्डरचा प्रश्न असतो. या ठिकाणी आपण प्रश्न विचारलेला आहे गणितीय श्रेणी म्हणजे काय, हा हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. मग विद्यार्थी उत्तर देतील की ज्या श्रेणीतील लगतच्या 2 पदातील फरक स्थिर असतो त्या श्रेणीला गणितीय श्रेणी म्हणतात. मग पुढे शिक्षकांचं स्पष्टीकरण, यापैकी आपण एक श्रेणी घेऊ. 2, 4, 6, 8 ही एक श्रेणी घेतली. पुढे स्पष्टीकरण, 2, 4, 6, 8 ही या श्रेणीची पदे आहेत. यांना अनुक्रमे T1, T2, T3, T4, Tn असे लिहितात. समजा पहिले पद A मानले तर 2 पदातील पहिले पद A मानले, 2 पदातील फरक D मानला, तर T2 पद कसे मिळवाल. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचार करायचा आहे आणि मग मांडणी करायची आहे, म्हणून हा सुद्धा हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. विद्यार्थी उत्तर देतील की T2 पद कसं मिळवता येईल, तर पहिलं पद घ्यायचं आणि त्यामध्ये फरक मिळवायचा, म्हणजे T2 पद हे मिळेल. पुढचा प्रश्न, T3 पद कसे मिळवाल, याही ठिकाणी विचार करून उत्तर द्यायचं आहे. विद्यार्थी सांगतील T3 बरोबर A अधिक फरक 2 वेळा मिळवायचा आहे, 2D. त्यानंतरचा प्रश्न, Tn पद कसे मिळवाल, या ठिकाणी सूत्र तयार करायचं आहे. हा हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. तर लेसन नोट काढत असताना एक हायर ऑर्डरच्या प्रश्नाचे फॉलोअप प्रश्नही काढून दाखवायचे. फॉलोअप प्रश्न जरी ऐनवेळेस वर्गामध्ये विचारावे लागतात तरीसुद्धा लेसन नोटमध्ये एका हायर ऑर्डर प्रश्नाचे फॉलोअप प्रश्न काढायचे आहेत. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे Tn पद कसे मिळवाल, हायर ऑर्डरचा प्रश्न. याचं उत्तर आलं नाही तर मग फॉलोअप कसे विचारता येतील. T2 पद मिळवताना फरक किती वेळा मिळवला, हा फॉलोअपचा प्रश्न झाला. विद्यार्थी उत्तर देतील 1 वेळा. T3 पद मिळवताना फरक किती वेळा मिळवला, हा फॉलोअपचा प्रश्न आहे. विद्यार्थी सांगतील 2 वेळा. पुढचा प्रश्न, जे पद मिळवायचे आहे त्यापेक्षा फरक कितीने कमी आहे, हा फॉलोअपचा प्रश्न झाला. विद्यार्थी सांगतील 1 वेळा. मग मूळ प्रश्न, Tn पद कसे मिळवाल. मग आता विद्यार्थी सांगतील की Tn बरोबर A म्हणजे पहिलं पद अधिक n व पद आपल्याला पाहिजे आहे आणि म्हणून n-1.
कारण आपण वर प्रश्नांनी काढून घेतलं की फरक हा 1ने कमी आहे. जे पद मिळवायचं असेल त्यापेक्षा 1ने कमी आहे आणि म्हणून n वे पद आपल्याला पाहिजे आहे, म्हणून n-1 गुणिला d. म्हणून सूत्र तयार झालं Tn = a + n - d n-1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू d. यालाच गणितीय श्रेणीचे सूत्र म्हणतात. या सूत्राचा उपयोग करून गणितीय श्रेणीचे कोणतेही पद शोधून काढता येते. तर या प्रकारे आपल्याला प्रश्न कौशल्याची लेसन नोट काढायची असते. तर हा नमुना पाठ पाहून आणि तुमच्या लक्षात आलं असेल की गणितासारख्या विषयामध्ये लोअर ऑर्डरचे प्रश्न विचारणं खूप सोपं असतं आणि कितीही ते आपण विचारू शकतो. पण हा विचार करायचा की जास्तीत जास्त चांगले हायर ऑर्डरचे प्रश्न हे आले पाहिजे. तर या 5 मिनिटाच्या पाठामध्ये 1, 2, 3, 4 हायर ऑर्डरचे प्रश्न आलेले आहेत आणि 3 फॉलोअपचे प्रश्न आलेले आहे. तर अशा प्रकारे जास्तीत जास्त चांगली लेसन नोट तुम्ही काढायची आहे. जास्तीत जास्त चांगली लेसन नोट म्हणजे चांगले हायर ऑर्डरचे प्रश्न तुम्ही काढायचे आहे. ते इयत्ता 10वीचं उदाहरण पाहिलं आपण. आता एक लहान वर्गाचं उदाहरण पाहू. तर पायथागोरसचा सिद्धांत यामध्ये शिक्षकांनी त्रिकोण काढलेला आहे फळ्यावर आणि त्या आकृतीवरून प्रश्न विचारले. रेषाखंड AB ला काय म्हणतात, रेषाखंड BC ला काय म्हणतात, रेषाखंड AC ला काय म्हणतात. तर विद्यार्थी फक्त आठवून आणि उत्तर देतील, त्यामुळे हे लोअर ऑर्डरचे प्रश्न आहेत. त्यानंतर आकृती काढली आहे, आकृतीवरून बाजूंची लांबी विचारलेली आहे, म्हणजे हे सगळे लोअर ऑर्डरचे प्रश्न आहे. गणितामध्ये याही प्रकारचे पृथक्करणात्मक प्रश्न काढणं गरजेचं असतं. हे सगळे लोअर ऑर्डरचे प्रश्न आहे. आणि त्यानंतर प्रश्न आलेला आहे, कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ व इतर 2 बाजूंच्या चौरसाचे क्षेत्रफळ यामध्ये कोणता गणितीय संबंध आहे. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल, म्हणून हा हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. आणि याचं जर उत्तर आलं नाही तर त्यासाठीचे हे फॉलोअप प्रश्न काढलेले आहे. आणि या सूत्राची शब्दात मांडणी करा, हाही हायर ऑर्डरचा प्रश्न आलेला आहे. तसं या 5 मिनिटाच्या पाठामध्ये 2 हायर ऑर्डरचे प्रश्न या पाठामध्ये आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न कौशल्यासाठी आपण याही प्रकारचे युनिट घेऊ शकतो की एखादं शाब्दिक उदाहरण असेल तर ते शाब्दिक उदाहरण सोडवून घेणं, या प्रकारचे युनिटही आपल्याला घेता येतात. तर या ठिकाणी सुरुवात आपण करायची की आज आपण आयताच्या क्षेत्रफळावर आधारित उदाहरण सोडवणार आहोत. आणि मग जे उदाहरण घ्यायचं असेल आपल्याला ते शाब्दिक उदाहरण घ्यायचं. या ठिकाणी आहे, एका आयताकृती क्रीडांगणाची लांबी 65 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. त्या क्रीडांगणाला बाहेरून 4ही बाजूंनी 1.5 मीटर लांबीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा. तर या प्रकारचं उदाहरण घेऊन त्यावरून आकृती तयार करायची. मग शाब्दिक उदाहरणावरनं या प्रकारचे प्रश्न येतील की या उदाहरणामध्ये कोणकोणत्या बाबी दिलेल्या आहेत, कोणत्या बाबी काढायच्या आहे, क्रीडांगणाची लांबी किती, रुंदी किती. तर आकृतीवरून पाहून शाब्दिक उदाहरणावर पाहून उत्तर देतील, म्हणून हे सगळे लोअर ऑर्डरचे प्रश्न आहेत. त्यानंतर रस्त्याचे क्षेत्रफळ कसे काढाल, तर यासाठी विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल, म्हणून तो हायर ऑर्डरचा प्रश्न आहे. आणि तो जर आला नाही तर कोणते प्रश्न विचारायचे, तर हे फॉलोअपचे प्रश्न आहेत. तर या प्रकारेही आपल्याला प्रश्न कौशल्यासाठी युनिट घेता येतं शाब्दिक उदाहरणांचं. या कौशल्याचं पाठ निरीक्षण करत असताना आवश्यक आणि त्याज्य घटक, तर निम्नस्तरीय प्रश्न, उच्चस्तरीय प्रश्न आणि तिसरं फॉलोअप प्रश्न या ठिकाणी ते लिहायचं राहिलेलं आहे. तर तुमचा 5 मिनिटाच्या पाठामध्ये किती निम्नस्तरीय प्रश्न आले, किती उच्चस्तरीय प्रश्न आले आणि किती फॉलोअप प्रश्न आले याच्या नोंदी करायच्या आहेत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर या तुमच्या आल्याच पाहिजे, जसं की योग्य आवाज, वेग आणि यती यासह प्रश्न विचारला गेला पाहिजे. पूर्ण वर्गाला उद्देशून प्रश्न विचारायचा. प्रश्न हा नेमक्या शब्दात असला पाहिजे. प्रश्न मोजक्या शब्दात असला पाहिजे. पाठ्यांशाशी सुसंबंधित असला पाहिजे. प्रश्नांची पुनरावृत्ती करायची नाही, उत्तराची पुनरावृत्ती करायची नाही.
आणि दोष असणारे प्रश्न विचारायचे नाहीत. तर या प्रकारे या पाठाचं ऑब्झर्वेशन हे होत असतं. तर असं तुम्ही प्रश्न कौशल्यासाठी जास्तीत जास्त चांगली लेसन नोट काढायची आणि लेसन घ्यायचं आहे.